मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेतील अलीकडेच बदल आणि चिंताजनक स्पष्ट दिले आहे. या योजनेच्या निकषांमुळे अनेकांचे अर्ज रद्द झाल्याने निर्माण झालेल्या वादावर त्यांनी भाष्य केलं. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची सध्या चांगली चर्चा आहे. सध्या या लाडकी बहीण योजनेत विविध निकष लावले जात आहेत. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले. लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या. तसेच गेल्या काही दिवसांपासून ही योजना रद्द होईल अशी चर्चाही रंगली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे नेमके काय होणार याबद्दल भाष्य केलं. राज्यातील सर्व योजनांचा निधी 60,000 कोटी आहे. त्यात दोन मेजर कंपोनेंट आहे. एक म्हणजे 1500 रुपये महिलांना देत आहोत आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही विचार करून हा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींसाठी 45,000 कोटी देत आहोत. त्याचा ताण आमच्या बजेटवर आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.